सर्व फील्ड स्टाफ आता आम्ही एक हे जे आहे ते ह्या ऊसाचं जे आहे ते ब्रिक्स तपासणी केली आणि मग पुढचं जे आहे ते सॅम्पल आम्ही आता घेणार आहेत. तर पुढचं सॅम्पल घेण्यापूर्वी जे आहे ते आपण आपलं मशीन झिरो करून घेणं जे आहे ते गरजेचं आहे. आता मी पाणी टाकलं आणि पाणी टाकून जे आहे ते रिडिंग घेतली तर हे 0.3 दाखवत आहे. तर पाण्याला जर हे अशा पद्धतीनं 0.3 हे रिडिंग जर ते दाखवत असेल तर हे मशीन व्यवस्थित कॅलिब्रेट झालेलं नाही आहे किंवा मशीनमध्ये जे आहे ते एरर जो आहे तो आहे असं समजून जायचं. तर मग ह्याला कॅलिब्रेट कसं करायचं, तर त्याला काय करायचं, पुढची रिडिंग घेण्यापूर्वी जे आहे ते मशीन एकदम ह्याची जी वेल म्हणतो आपण, ही जी वेल आहे ज्याच्यावर सॅम्पल आपण घेतो ते स्वच्छ करणं जे आहे ते गरजेचं आहे. मग हे करण्यासाठी काय करायचं, तर आता हो का भवनराव, हे पाणी काय करा, ह्या वेलवर टाकत राहा, असं धार सोडत राहा कंटिन्यू. अशा पद्धतीनं धार कंटिन्यू जे आहे ते आपण जे आहे ते ह्या ठिकाणी सोडत राहायची. आणि ओके, बस आता पाणी फक्त अशा पद्धतीनं चांगलं पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी प्यायचं, ह्याच्यावर घ्यायचं आणि परत एकदा स्टार्ट करायचं. आणि स्टार्ट करून परत एकदा आपण जे आहे ते रिडिंग त्या ठिकाणी बघायची. आता सुद्धा बघा, आता स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर परी 0.2 हे दाखवत आहे. आणखीन एकदा जे आहे ते 1 पॉईंट कमी झाला. आता ह्याला काय करा, आणखीन स्वच्छ धुवून घ्या आणि एकदा पुसून घ्या चांगल्या सुती कपड्या कापडानं. ओके, हे पुसून घ्या. हे गल जे आहे ते व्यवस्थित चांगली वेल जी आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवून पुसून घ्यायची. ओके, बस झालं. आता पुढं काय करायचं, आपण पाणी टाकायचं, ह्याच्यात पाणी टाका. ओके, अशा पद्धतीनं पाणी घेऊन आता काय करायचं, मशीन आपल्याला कॅलिब्रेट करायचं. ह्याच्यासाठी काय करायचं, हे पाणी ह्या गलमध्ये घेतल्याच्या नंतर ह्याला झिरो जे आहे ते इकडचं हे झिरो बटन दाबायचं. आणि हे सगळं ऑपरेशन करत असताना एकदम सावलीमध्ये करायचं. हे झिरो दाबलं, आता हे 3 झिरो जे आहे ते अशा पद्धतीनं ब्लिंक होतात. मग ते ब्लिंक झाले की पुढं काय करायचं, स्टार्ट करायचं. आता हे स्टार्ट केल्याच्या नंतर बघा बरोबर 0.0 झालं. तर अशा पद्धतीनं आपल्याला जे आहे ते स्वच्छ पाणी ह्या ठिकाणी घेऊन जे आहे ते आता जसं सांगितलं तसं मशीन कॅलिब्रेट करून घ्या. तुम्ही जर मशीन कॅलिब्रेशन केलं नाही तर 100% जे आहे ते रिडिंगमध्ये जे आहे ते त्रुटी तुम्हाला येऊ शकतात. तर ते चुका होऊ नयेत त्या अनुषंगाने जे आहे ते सर्वांनी ह्या कार्यपद्धतीचा जो तो अवलंब जे आहे ते आता करायचा. आता डायरेक्ट काय करू शकतो आपण, आता पुढची रिडिंग घेतोय आपण. आता हे पाणी काढून टाकलं, आता घ्यायचं रस. आता आम्ही 8 नंबरचा जो आहे तो कांड्याचा जो आहे तो रस आता इथं घेतोय. घ्या ह्याच्यावर, इकडं आणा ऊस थोडा इकडं, फिरवा त्याला. अशा पद्धतीनं चांगला रस जो आहे तो आपण ह्या ठिकाणी पिळून घ्यायचा ह्या वेलमध्ये. फिरवा त्याला, तिथूनच फिरवा. फिरवा आणखीन. ओके, अशा पद्धतीने हे सॅम्पल घेतल्याच्या नंतर आपण ह्याला स्टार्ट करायचं आहे. बघा, हे अशा पद्धतीने ही रिडिंग येईल 19.3. तर ह्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला रिडिंग घ्यायची आहेत.